नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत बॉयलर कोंबडीचा झणझणीत तांबडा रस्सा. नॉनव्हेजमध्ये झटपट शिजणारी म्हणजे बॉयलर कोंबडीची भाजी असते. ही अगदी अर्ध्या तासामध्ये अशी झटपट होणारी भाजी आहे. चला तर बरं मग आपण पाहूया तर ही कशी बनवली आहे, त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे तेही पाहूया. अगदी कमी वेळात होणारी ही भाजी. चला बरं मग पटकन पाहून घेऊया आपण कशी बनवली ते. त्यासाठी आपण काय काय घेतलं आहे, त्यासाठी घेतलं आहे आपण एक कांदा गॅसवर भाजून घेतला आहे, खोबरंही भाजून घेतलं आहे, त्यानंतर धने घेतलेत थोडेसे, लसूण सोलून घेतलं आणि कोथिंबीर आणि अद्रक घेतलं आहे. त्यानंतर आता आपण मिठाचं चिकन शिजवण्यासाठी एक कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली, लसूण आणि अद्रक. आता हे सर्व साहित्य आपण कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता कांदा आपण कट केला आहे आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीरची आपण पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हा कांदा आपण फोडून घेतला आहे, त्याचे काप करून घेतले आणि खोबऱ्याचेही काप केलेत. आता हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये भाजून घेऊया. आता गॅसवर आपण कढई घेतली ठेवून त्यामध्ये आता हा सर्व मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटे याला आपल्याला भाजायचं आहे. थोडं तेल टाकून घेऊया. याला 2 मिरच्या आपण घालून घेऊया हिरव्या. हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊया अगदी 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची आहे, नाही तर मग हा मसाला जास्त जळून जाईल. तुम्ही पाहू शकता आता आपला मसाला जवळपास भाजल्यासारखाच आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये डाळवं भाजून घेऊया. डाळव्याऐवजी तुम्ही फुटाणे जरी घातले आणि ते भाजले तरी चालतील. आता हे डाळवं आपल्याला जास्तही लाल नाही करायचे, अगदी गुलाबीसर रंगावरच हे आपल्याला भाजून घ्यायचे. आपण पाहू शकता आपले डाळवंही भाजत आले. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर आपण चिकन धुवून घेतलंय. आता या चिकनमध्ये आपण घालून घेऊया तोपर्यंत अर्धा चमचा हळद. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण लसूण अद्रक याची पेस्ट केलेली. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 1 चमचा खडे मीठ घालायचे आपल्याला. खडे मिठाने याला टेस्ट खूप सुंदर येते. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता आपण हे मिक्स करून घेतलंय व ह्याला बाजूला ठेवून द्या थोड्या वेळ. आता एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. ते गरम झाले की कांदा परतून घेऊया आपण बारीक कट केलेला. कांदा आपण गुलाबीसर रंगावरच आपण परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता तर आपला कांदा होतच आलेला आहे जवळजवळ. याला मधून मधून सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. आता आपला कांदा हा परतलाय. आता त्यामध्ये आपण घालून घेऊया मॅरिनेट केलेलं चिकन. आपण यामध्ये हळद लसूण आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे 1 चमचाभर. आता हे व्यवस्थित आपण चांगलं परतून घ्यायचे. त्याला तेल सुटायला लागतं तोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि ही कोरडही व्हायला चालू होतंय चिकन. तोपर्यंत याला परतवायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊया आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे यासाठी. ते पाणी आपण आता याला घालून घ्यायचे. गरमच पाणी याला घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तर याला थोडी बारीक बारीक उकळी यायला चालू झाली आहे. आता याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता याला आपण असं शिजू देऊया.
आणि त्यानंतर तोपर्यंत आपण केलेल्या मसाल्याची पेस्ट करून घेऊया. मिक्सरमधून आपण मसाला सर्व बारीक करून घेतला आहे. आता तुम्ही पाहू शकता आपण डाळवं घेतलं होतं भाजून, त्याची अशी पातळ पेस्ट पाणी घालून केली आहे. त्यानंतर दुसरा मसाला हे तयार करून घेतला आहे. आता आपले चिकन शिजतच आलेलं असणार आहे. आपण दाबून पाहूया हाताने. या प्रकारे ते तुटलं की समजायचं शिजलं. आता आपण हे उतरून घेऊया व कढईमध्ये आता आपण फोडणी घालून घेऊया. जो मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे तो परतवाला घालायचा आहे. त्यामध्ये लगेचच तेल घालायचं नाही आहे. अगोदर याचं पूर्ण पाणी सुकून द्यायचं आहे व त्यानंतर तेल घालायचं आहे आपल्याला. आता आपला मसाला कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपला मसाला पूर्ण कोरडा झाला आहे. आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आता हा मसाला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे तो तेलामध्ये व्यवस्थित शिजून निघतो. हा मसाला थोडा तेलामध्ये व्यवस्थित शिजला की आपण यामध्ये आता आणखी थोडं तेल घालून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. आता यामध्ये घातलंय मी लाल तिखट घातला 1 चमचा. मी जरा थोडं कमीच तिखट करत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये घातलाय मी गरम मसाला, धना पावडर. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण घालायचा आहे चिकन मसाला. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. आत्ता टाकलेले सर्व मसाले हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत व त्यानंतर त्यामध्ये आपण जे सूप बनवलंय ते सूप त्यामध्ये घालून घेऊया व हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता याला एक उकळी येऊ द्यायची. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता याची गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला तरी पण भाजीला किती सुंदर आली आहे. व हे आपण जे डाळव्याचं मिश्रण काढलंय पेस्ट ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला उकळू द्यायचं व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये थोडं आपण मीठ घालून घेऊया. आपण जेव्हा सूप बनवून घेतलं त्या सूपमध्ये आपण मीठ घालून घेतलं होतं, खडे मीठ. आता आपण टेस्ट करून पाहायची आणि त्यानंतरच मीठ घालायचे. आपल्या भाजीलाही आता उकळी आलेली आहे. तयार आहे मग आपली बॉयलर कोंबडीचा तांबडा रस्सा. या तांबड्या रश्श्याबरोबर खायला बाजरीची गरमागरम भाकरी, त्यासोबतच कांदा, लिंबू असेल तर आणि भात पण, मग तर पाहायचंच नाही. अतिशय सुंदर लागतं. आहे की नाही मग झटपट होणारे बॉयलर कोंबडीचा तांबडा रस्साची भाजी. चला बरं मग घ्या बरं बनवायला. अगदी झटपट होणारी भाजी. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत जाईल. तयार आहे आपला बॉयलर कोंबडीचा झणझणीत तांबडा रस्सा.